असतं. राणी माशी वगळता कामकरी माशांचं आयुष्य 6 ते 8 आठवडे इतकंच असतं. राणी माशी, नर माशी आणि कामकरी माशी यांचं प्रत्येकाचं काम ठरलेलं असतं आणि त्याच पद्धतीनं त्या आपल्या कॉलनीमध्ये म्हणजेच पोळ्यामध्ये काम करत असतात. हो ते महत्वाचं झालं होतं ते बोलणं असं थोडंसं लागत असं तिकडे पुढे इकडे आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊ ना तेव्हा. चला चित्रापासून ते ऋग्वेद, आयुर्वेद, रामायण, लोकनिषदे यांमध्ये मध व मधमाशांचे उल्लेख आढळतात. संपूर्ण जगात मधमाशांच्या 25,000 प्रजाती अस्तित्वात आहेत. मधमाशांचा इतिहास हा मानवाच्या इतिहासापेक्षा फार पुरातन आहे. मानवाचा पृथ्वीवर उदय होण्यापूर्वी अनेक कोटी वर्ष मधमाशा आणि तत्सम कीटकांचे पृथ्वीवर वास्तव्य आहे. उत्क्रांतीच्या कालचक्रात मधमाशांचे पूर्वज सुमारे 40 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होते असे म्हणतात. इजिप्त व चीन या देशातून मध व येण्यासाठी 2000 वर्षांपूर्वी मधमाशा पाळल्याचे उल्लेख आहे. मधमाशीला 5 डोळे आहेत, 5 डोळे. मानवाला सर्वात प्रथम माहिती असलेला गोड पदार्थ म्हणजे मध. सगळ्यात 5 डोळे. अत्यंत लहान आणि साखरेच्या द्वारे असतो, परंतु असंख्य कामांचे नियोजन त्याद्वारे होते. मधमाशीला 5 डोळे असतात, ज्याद्वारे दूरवरचे तसेच अत्यंत सूक्ष्म असे जवळचे ती ओळखू शकतो. मधमाशीचा अँटेना फारच कार्यक्षम असतो, ज्यामुळे तिला 300 प्रकारच्या चवी ओळखण्याची क्षमता असते. मधमाशीच्या अंगावर असंख्य केस असतात, त्यामुळे पराग गोळा करणे आणि परागीभवनाची क्रिया वाढवण्यास मदत होते. मधमाशी ताशी 15 ते 20 किलोमीटर वेगाने हवेत उडू शकते. एका उड्डाणामध्ये मधमाशी 50 ते 100 किलोमीटर भेटी देते. मधमाशीच्या आयुष्याची कमाई असते फक्त 1 चमचा मध. 1 किलो मध तयार करणाऱ्या मधमाशीचे 4 लाख किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. म्हणजे पृथ्वीला 2 प्रदक्षिणांमध्ये अंतर. हे सगळं घ्या शूट कर व्यवस्था. नीट कनेक्ट करशील का? मला व्हिडिओ तयार करायला लागेल ते. आणि मध्ये मध्ये फोटो पण घ्यायचे ना बेटा. ते फोटो आहेत ना, माहिती वाचता येईल ती. ग्रेप्स इथे नाहीये. हे ग्रेप्स गार्डन नाहीये, हनी बी मधमाशींचं आहे. किती छान स्पीकरवर मस्त लाईट म्युझिक लावलेलं आहे. नमस्कार, मी दीपक नाईक पाटील. आज आम्ही भेट दिली आहे हनी गार्डन, जसवंत, बसवंत, पिंपळगाव. हो आहे. माहिती आहे का मला? आपल्याला तिथे बघूया ना. हो हो.
In general, people only know that honey is obtained from the honeybee, but other than honey insects, royal jelly and propolis are also obtained from honeybees. It is known to only a few persons the bees keepers in certain countries get more benefit from wax pollen. I don't know beta what it is. आपण शोधतोय ना. Hello, beta. झूम कॅमेरा फिरवते का दीदी पकड़ गए बस बस खाली खाली जाऊ दे खाली जाऊ दे बस हे हात ऑफिस टाइमचे हे ऑफिस टाइमचा कलर आहे बघा वेगवेगळे मिक्स मिक्स कलर होते तो नाही ना आपल्याकडे तिथे मध्ये जाऊन तिथे मध्ये
गाडून कुठे गाडून कुठे विहीर विहीर दीदी पाणी फुलं नाही टाकायचं. नाही ना माझ्या बरोबर काय नको. चला शरद नको जाऊ लागलं. शरद हे दाखव बोट प्लांट्स. कॅरेक्टर्स ऑफ हनी, मधाचे गुणधर्म, हनी कलर अँड फ्लेवर, मधाचा रंग व स्वाद. मजा होते छान. मी पण छान करू. मम्मी नमस्कार. आम्ही आज आलेलो आहोत बसवंत आणि बी पार्कमध्ये आणि या ठिकाणी खूप सारी माहिती दिलेली आहे की मधमाशांचा उपयोग काय काय होत असतो, मधमाशा या मानव जातीला कशा प्रकारे उपयुक्त ठरतात या संदर्भातली सविस्तर विस्तृत अशी माहिती आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळेल, पाहायला मिळेल. प्रत्यक्षामध्ये प्रॅक्टिकली आपण ह्या गोष्टी या ठिकाणी बघू शकणार आहोत, अनुभवू शकणार आहोत. जगाच्या इतिहासामध्ये मधमाशांची उत्पत्ती कशी झाली आणि आजपर्यंतच्या कालखंडामध्ये मानवजातीला सुद्धा त्या कशा प्रकारे पूरक आहेत, महत्त्वाच्या आहेत या संदर्भातली सविस्तर माहिती अतिशय संशोधनपूर्वक या ठिकाणी जमवण्यात आलेली आहे आणि त्याचा उपयोग करून या ठिकाणी सविस्तर असं दाखवण्यात आलेलं आहे. मध उत्पादन कशा प्रकारे केलं जातं हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो. चल बेटा. आमची छोटीशी मधुरा या ठिकाणी आनंदाने ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करते आहे. मधमाशांचं परागीभवनातील महत्त्व कसं असतं, फक्त कामकरी माशीच मध तयार करू शकते, कामकरी माशी हीच फक्त मध तयार करू शकते. हे बघा आपण बघू शकतो या ठिकाणी आग्या माशीचे मध काढण्याची क्रूर पद्धत. आग पेटून पोळ्यावरील मधमाशा मारतात, अंडी व पिलावळ नष्ट होतात, परागीभवन क्रियेत अडथळा, संपूर्ण वसाहत नष्ट होते. तर ही क्रूर पद्धत वापरली जाऊ नये असं म्हणलं जातं, पण बहुतेकदा सर्वसामान्यपणे लोक याच पद्धतीने आग्या माशीचं मध काढण्यासाठी ही क्रूर पद्धत वापरतात. तर जी वापरली जाऊ नये ह्यासाठी आपण हा व्हिडिओ एक जनजागृती घडावी या उद्देशाने आपण दाखवणार आहोत. खरं तर खूप चुकी जर का अशा पद्धतीने मध काढलं जात असेल तर असं हां
मधमाशी काढतात. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का की मधमाशी एका फेरीमध्ये 100 ते 150 फुलांना भेट देते. आग्या माशीचं मध काढण्याची ही नवीन पद्धत आहे, ज्यात संरक्षक कपडे घालतात, त्यामुळे मधमाशा डंख मारत नाहीत. फक्त मधाचा भाग चाकून कापून घेता येतो. मधमाशा मरत नाहीत. अंडी व पिलावर सुरक्षित राहतात. वसाहत नष्ट होत नाही. दोर व शिडीचा वापर केला जातो. सायंटिफिकली दिस मेथड इज बेस्ट मेथड टू कलेक्ट हनी. आणि आग्या माशीचं मध काढण्याची ही क्रूर पद्धत आहे, ज्याच्यामुळे आग पेटून पोळ्यावरील माशा मारल्या जातात. अंडी व पिलावर नष्ट होतात. परागीभवन क्रियेत अडथळा होतो आणि संपूर्ण वसाहत नष्ट होत असते. म्हणून आपण अशा क्रूर पद्धतीने कधीही मधमाशांच्या पोळ्यातनं मध काढू नये. माझे पप्पा पाणी तिकडून नको जाऊ. नाही. अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी या हनीबी पार्कला माहिती देण्यात आलेली आहे. येस, या ठिकाणी काही ड्रॉइंग कॉम्पिटिशन्स झाल्या होत्या, ज्यात जिंकलेल्या स्पर्धकांची बनवलेली ड्रॉइंग या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. आपण पाहू शकतो की ड्रॉइंग कॉम्पिटिशन्स विनर्स ज्यांनी ड्रॉइंग काढलेल्या होत्या त्यांच्या पेंटिंग्स करून, त्यांच्या फ्रेम करून या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. सुंदर अशा प्रिंट आहेत. आणि थांबा, केवळ मधाच्या लोभानं दगडफेक करून व मधाचे पोळे जाळून आमचे प्राण घेऊ नका. मध घ्या, पण शास्त्रीय अहिंसक पद्धत वापरून मध काढा. त्यामुळे तुम्हाला वारंवार मध मिळेल आणि आमचेही प्राण वाचतील. सई, आपण सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत नियमित कष्ट करतो, मध गोळा करतो. तुझ्या आईसारखी आमची राणीवंशी असते. अभ्यास कर असं तुझी आई सारखं सांगते, तसं आम्हाला सांगावं लागत नाही. शेतकरी दादा, तू बियाणं पेरतोस, एकपट पीक आम्ही परागीभवन करून दुप्पट करतो, भरपूर मध देतो, पर्यावरणाचे संवर्धन करतो, मात्र तुम्ही आमचं रक्षण करत नाही. खरं आहे, पटलं आम्हाला. आम्ही तुमचं रक्षण करू, राहायला घरपेट्या देऊ. आता तरी खुश. सुंदर पेंटिंग झोन. परागासाठी आम्हाला बाजरी खूप जास्त आवडते. आमच्या गावात मधमाशीला पूरक पिकांची शेती आहे. तुम्हाला माहिती आहे का की आम्ही काय काम करतो? मी खूप निरोगी आहे कारण मी दररोज मधाचं सेवन करते. आय एम हेल्दी बिकॉज आय ईट हनी एव्हरी डे. वा, आमचे गाव मधमाशी पूरक आहे. तुमचे? खूप सुंदर.